मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामात महत्त्वाचा टप्पा पूर्ण। बीकेसी शिळफाटा दरम्यानच्या 2.7 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण। 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण। येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान 10,000 बसची भर। आतापर्यंत 2167 बस बेस्ट उपक्रमाच्या सेवेमध्ये दाखल। उर्वरित बससाठी पाठपुरावा सुरू। टोरेस फसवणूक प्रकरणामधील प्रमुख आरोपी युक्रेनमध्ये मुख्य आरोपी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रत्यार्पणाची मागणी। 15,000पेक्षा जास्त नागरिकांची सुमारे 142 कोटींची फसवणूक। डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद मागे। इंडियन मेडिकल असोसिएशनसह मुख्यमंत्री फडणवीसांची सकारात्मक बैठक संपन्न। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची मुभा देण्याचा निर्णय अखेर मागे। मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस वेवर बेस्ट बस आणि ट्रकचा अपघात। बेस्ट बसची ट्रकला मागून जोरदार धडक। 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी। गोरेगाव परिसरात वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना। वनराई पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं। पंढरपूरची वारी आटपून नातवाला भेटायला येत असलेल्या 60 वर्षीय आजोबांचा वसईमध्ये अपघाती मृत्यू, तर 7 वर्षीय नातू गंभीर जखमी। चंद्रकांत खाकम असं मृत आजोबांचं नाव, तर ध्रुव सिंह असं जखमी नातवाचं नाव। 1 महिन्याच्या बाळाला अज्ञातानं प्लास्टिकच्या गोणीमध्ये सोडून दिलं। नालासोपाऱ्यामधल्या कळंब गावानजीकच्या जुन्या खाडी पुलावरची घटना। वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयामध्ये बाळाला उपचारासाठी केलं दाखल। कल्याण शिळे मार्गावरील पलावार पूल वादामध्ये आमदार राजेश मोरेंनी केली पुन्हा पाहणी। पुलावर खड्डे नसून तो सुरक्षित। अपघाताची कोणतीही नोंद नाही, राजेश मोरेंचा दावा। पनवेलमध्ये 2 आधुनिक बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध होणार। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका बहुउद्देशीय प्रकल्प राबवणार।